अजित पवारांच्या विमान अपघातावरून रोहित पवार आक्रमक झाले। डीजीसीए VSR विरोधात गुन्हा दाखल करून घेण्यास पोलिसांनी नकार दिल्यामुळे रोहित पवार संतापले। मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानकामध्ये रोहित पवार यांची पोलिसांसोबत या ठिकाणी बाचाबाची देखील झाली। उद्या बारामती पोलीस स्टेशनला तक्रार करण्याची माहिती त्यानंतर रोहित पवार यांनी दिली। अजित पवारांच्या अपघाती मृत्यू प्रकरणात डीजीसीए आणि VSR विरोधात गुन्हा दाखल करून घेण्यास पोलिसांनी नकार दिला होता। रोहित पवार आज गुन्हा दाखल करण्यासाठी मरीन लाईन्स पोलीस ठाण्यामध्ये गेले होते, पण पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास नकार दिला। यावेळी रोहित पवारांचा पोलिसांसोबत वाद वाढू लागला। आम्ही काही गोंधळ घालत नाही किंवा काय उपमुख्यमंत्री गेले की नाही गेले? अहो एवढे एव्हिडन्स आहे, सगळ्या न्यूजला आलेले आहे। पहिली गोष्ट माहिती तुमच्या विभागातला पण माणूस गेला त्याच्यामध्ये, आमचे काका गेले, नेता गेला। तुम्ही काय बोला? तुम्ही बोला ना, हे कशाला बोलताय? साहेब पहिली गोष्ट आम्हाला ऍप्लिकेशन द्यायची डोंट टेल अस। आम्ही आणलेलं सोबत ऍडिशनल डीसीपींना कोणाचा तरी फोन आला, त्यामुळे त्यांनी FIR घेतला नाही असा आरोप रोहित पवारांनी केलाय। तिथं सिनियर PI उपस्थित होते। मग त्यांच्याशी बोलल्यानंतर थोडी वादावादी झाली। एक ज्युनियर कोणीतरी व्यक्ती होता, त्यांनी काहीतरी बोललं। मग एक मोठा अधिकारी म्हणजे ऍडिशनल म्हणजे DCP इथं आले। त्यांनी तिथं सांगितलं, तुम्हाला करायचं करा, आम्ही FIR करून घेऊ शकत नाही आणि हे तुम्हाला ज्याला सांगायचं तुम्ही त्याला सांगा, तुम्हाला जिथं जायचं तिथं जा, जी कारवाई करायची तुम्ही करा। कोणाचा असा फोन आला या मोठ्या DCPला की ज्याच्यामुळे ते FIR करून देत नाहीत, त्याच्याच बरोबर FIR करायला घेतली होती, मग ती कॅन्सल केली। उद्या 10 वाजता बारामतीला जाऊन आम्ही FIR करायचा प्रयत्न तिथं करणार। तिथलं जी बिल्डिंग आहे ती दादानी बांधली, तिथं नाही मिळाला तर तिथं असणारं जे न्यायालय आहे त्या न्यायालयामध्ये जे दादांनी सुद्धा तिथं बांधलंय तिथं सुद्धा आम्ही जाऊन न्याय मागण्याचा प्रयत्न करू। महाराष्ट्रातली जनता तिथं लढतीये, प्रयत्न करतीये। आज जे सत्तेत आहेत ते या बाबतीत का पुढे येत नाहीत असंही त्या ठिकाणी आम्हा सगळ्यांना वाटतं। रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर डीजीसीएने VSRच्या 4 विमानांची उड्डाणं थांबवली आहेत। विमानाची देखभाल नियमांचं उल्लंघन होत असल्यामुळे बंदी घातल्याचं डीजीसीएनं म्हटलं। विमानाचं ऑडिट करताना त्रुटी आढळल्याचं देखील डीजीसीएनं म्हटलं आहे। डीजीसीएनं याबद्दल VSRला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। डीजीसीएनं केलेल्या या कारवाईमुळे अपघाताला VSR कंपनी जबाबदार आहे हे कळतंय असं रोहित पवार म्हणाले। जर तुम्ही 5 विमानं ग्राउंड करत असाल तर मग बाकीची विमानं उडवत ठेवायला धंदा करायला तुम्हाला कोणी सांगितलंय? त्यामुळे तुम्ही ग्राउंड करत असताना सगळेच विमान तुम्ही ग्राउंड करा, कारण का एका कुठल्या तरी हॉटेलमध्ये जर तिथं ड्रग्ज सापडले असतील आणि त्या मालकाचे 5 हॉटेल असतील तर बंद करत असताना एक हॉटेल बंद करून चालणार नाही, सगळे हॉटेल बंद करावे लागतील। तसंच या विमानाच्या बाबतीत सुद्धा VSRच्या ज्या सगळ्या ज्या काही विमानं आहेत ती तिथं लगेचच्या लगेच ग्राउंड झाली पाहिजे। जो फॉलोअप रोहित मी घेतला त्याचा मला खरंच अभिमान आहे, कारण ज्या पद्धतीने त्यांनी होमवर्क केलं, पाठपुरावा केला
आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी बाहेर तरी आल्या आणि ही घटना दुसऱ्या कुणाच्याही घरात घडू नये हाच आमचा त्याच्या मागचा प्रयत्न. एका विशिष्ट जातीचं जे उड्डाण आहे, विमान आहे, त्या विमान उड्डाणास DGCAनं परवानगी नाकारली. रोहित पवार यांनी जी लढाई लढली आतापर्यंत त्याचा विजय आहे, लहानसा विजय. अजितदादांच्या विमान अपघाताबद्दल बोलताना काही सत्ताधारी नेते मलाच ट्रोल करत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय. विखे पाटील, आशिष शेलार आणि साताऱ्याचे मंत्री मलाच टार्गेट करत असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.